मंडळी 29 तारखेसाठी आता फक्त एकच दिवस उरलाय आणि तरीही सरकारने मैदानावरच बेड्या टाकल्यात। मनोज जरांगे पाटील यांच्या 29 ऑगस्टच्या आंदोलनाला अवघा एक दिवस बाकी असतानाच राज्य सरकारने आझाद मैदानावर कडक नियमांचा बडगा उगारला आहे। दक्षिण मुंबईत आंदोलनासाठी आझाद मैदान हेच एकमेव अधिकृत ठिकाण ठरवण्यात आलं असून इतरत्र कुठेही आंदोलन, मोर्चा किंवा धरणं धरण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली आहे। सगळ्यात मोठा झटका म्हणजे परवानगी फक्त एका दिवसासाठीच, तीही सकाळी 9 ते संध्याकाळी 6 याच वेळेत। 6 नंतर मैदान रिकामं करणं बंधनकारक असेल, अन्यथा थेट दंड आणि कायदेशीर कारवाई असेल। आंदोलकांच्या संख्येवरही टांगती तलवार आहे। कमीत कमी 5000 आंदोलकांनाच परवानगी असेल। त्यात भर म्हणजे परवानगीसाठी किमान 7 दिवस अगोदर अर्ज करणं अनिवार्य आणि नेमकी हीच जरांगेंच्या मुळावर उठली आहे। शिवाय 29 ऑगस्ट हा शनिवार असल्याने आणि शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी मैदान बंदच राहणार असल्याने जरांगेंच्या नियोजित आंदोलनांवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिले। त्यात लक्ष्मण हाके यांनीही 1 सप्टेंबर पासून ओबीसी आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिल्याने मुंबईत दुहेरी तणावाची शक्यता आहे। दुसरीकडे जरांगे मात्र भूमिकेवर ठाम आहे। कुणबी प्रमाणपत्र आणि GR मध्ये सुधारणा या मागण्यांसाठी हे आंदोलन शेवटचं आणि निर्णायक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तर आता प्रश्न हाच की नियमांच्या जाळ्यात जरांगेंचं आंदोलन अडकणार की सरकारला माघार घ्यावी लागणार? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।